So today's lecture is on derivative of product of two functions. दोन functions चा product असेल तर त्याचा derivative कसा काढायचा? म्हणजे if u and v are differentiable functions of x, then d by dx of u into v is equal to u as it is dv by dx plus v as it is du by dx. पाहिजे याला फर्स्ट फंक्शन म्हणा, याला सेकंड फंक्शन म्हणा. ठीक आहे. कसं एक्झाम्पल असेल d by dx of log x into x square. दोन फंक्शन झाले की नाही? log x एक फंक्शन झालं आणि x square एक फंक्शन झालं. बरोबर. याला म्हणू नका तुम्ही दोन फंक्शन d by dx of log x plus x square. हे दोन फंक्शन आहेत पण हे सम आहे, ऍडिशन. याच्यासाठी काय लिहितो आपण? d by dx of log x करतो प्लस d by dx of x square करतो. याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचा असं करतो आपण 1 by x plus 2x. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. पण इथं मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन नाही. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन नाही. काय आहे इथे? मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तीन फंक्शनचं आपण नंतर बघूया. अगोदर दोन फंक्शन्स. फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. असे म्हणू शकता तुम्ही फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, किंवा u as it is dv by dx, u as it is derivative of v plus v as it is du by dx plus v as it is derivative of u. ठीक आहे. मग एक्झाम्पल आपण हेच घेऊया. d by dx of log x into x square. बरोबर. मल्टिप्लिकेशन च्या नंतर आपण डिव्हिजन बघणार आहे. दोन फंक्शन्सचं डिव्हिजन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. ठीक आहे. सध्या आपण प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन बघतोय. ठीक आहे. एक्झाम्पल कसं असेल? इफ y is equal to log x into x square, find dy by dx. असं एक्झाम्पल असेल. ठीक आहे. सो therefore solution starts. y is equal to log x into x square. Differentiate with respect to x. Both side. y चा डेरिव्हेटिव्ह काय? dy by dx. मग log x चा 1 by x आणि x square चा 2x असं नाही लिहायचं. याचा आन्सर तर 2 चालू. असं नाही लिहायचं. log x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 by x आणि x square चा 2x असं लिहायचं नाही. बरोबर आहे. असं लिहिलं तर चुकी येते. ठीक आहे. मग काय लिहायचं? फॉर्म्युला d by dx of log x into x square. ठीक आहे. मग हे फर्स्ट फंक्शन झालं, किंवा u म्हणा याला आणि याला म्हणा v. u v किंवा फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. सो फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, u ऍज इट इज. u म्हणजे मी डायरेक्ट लिहितो, तो फॉर्म्युला तो वर लिहिलाच आपण. log x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. बरोबर. प्लस x स्क्वेअर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. करेक्ट. सो log x चा डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा इथं, फक्त log x तसंच ठेवायचं इथे. फर्स्ट फंक्शन log x u ऍज इट इज. आता x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय तो? 2x. x रेज टू n च्या फॉर्म्युला प्लस x स्क्वेअर ऍज इट इज, v ऍज इट इज, v ऍज इट इज. मग कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाहीये त्याचा घेऊन टाकायचा. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. आता इथे सिम्प्लिफाय होईल. हे x या x सोबत कॅन्सल होईल. log x into 2x plus
एक्स पाहिजे तर याला प्रॉपर जर लिहून घेतलं आपण एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स, एक्स जर कॉमन काढलं तर 1 प्लस 2 लॉग एक्स इज युअर फायनल आन्सर. पाहिजे तर इकडे लिहितो. फायनल आन्सर काय dy बाय dx इज इक्वल टू x इन द ब्रॅकेट 1 प्लस 2 लॉग एक्स. एक्स कॉमन घेतला, इथे जर दिसत नसेल तर हे ठीक आहे. सो राईट. सेकंड सम आहे आपलं y इज इक्वल टू x इंटू e रेस टू x. याचं सोल्युशन काय लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ प्रॉडक्ट कोणाचा आहे x आणि e रेस टू x आहे. हा फॉर्म्युला वापरायचा प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. ठीक है. x इंटू e रेस टू x चा डेरिवेटिव काय आहे e रेस टू x प्लस e रेस टू x एज इट इज x चा डेरिवेटिव काय आहे 1. सो x e रेस टू x प्लस e रेस टू x. e रेस टू x जर कॉमन काढलं तर आन्सर आलं तुमचं e रेस टू x इन द ब्रॅकेट x प्लस 1. याने याला मल्टिप्लाय केले द्या, याने e रेस टू x ला 1 ला मल्टिप्लाय केलं. सो फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x इन द ब्रॅकेट x प्लस 1. हे होतं आपलं सेकंड. त्यानंतर थर्ड y इज इक्वल टू x इंटू साइन x. सो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x इंटू साइन x. या दोन फंक्शन्सचं प्रॉडक्ट आहे. मग काय d बाय dx ऑफ x फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड किंवा u एज इट इज डेरिवेटिव ऑफ v. याला u म्हणा याला v म्हणा. जसं याला u म्हटलं याला v म्हटलं, याला फर्स्ट म्हटलं याला सेकंड म्हटलं. एक तो फर्स्ट म्हणा सेकंड म्हणा, फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन म्हणा किंवा u आणि v असं. ठीक आहे. सो u एज इट इज डेरिवेटिव ऑफ v प्लस v एज इट इज डेरिवेटिव ऑफ u. ठीक आहे. u म्हणताना आपण काय लिहितो सरळ u लिहून टाकतो म्हणून ते चुकू शकते. म्हणून मी जनरली फर्स्ट आणि सेकंड फंक्शन असं म्हणायला सांगतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. सो हिअर x as it is sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x प्लस sin x as it is x चा डेरिव्हेटिव्ह काय x raised to n च्या फॉर्म्युल्यानं 1. ठीक आहे. सो फायनल आन्सर विल बी dy by dx is equal to x cos x plus sin x. Right. So fourth one, to find dy by dx if y is equal to sec x into tan x. So y is equal to sec x into tan x आहे. काय करायचंय डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x बोथ साइड dy by dx is equal to d by dx of, आता ब्रॅकेट घेतोय मी sec x into tan x. कारण दोन फंक्शन एकच फंक्शन राहिला असता आपण ब्रॅकेट घेतलं काय किंवा नाही घेतलं काही जास्त फरक पडला नाहीये. ठीक आहे. मग याला फर्स्ट फंक्शन म्हणा याला सेकंड फंक्शन म्हणा किंवा याला u म्हणा दुसऱ्या फंक्शनला v म्हणा. ठीक आहे. सो फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड. ठीक आहे. इथे ब्रॅकेट घेतला आता प्लस सेकंड फंक्शन एज इट इज डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. बरोबर आहे. sec x as it is वर tan x चा डेरिव्हेटिव्ह काय sec square x. याचा
tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x प्लस tan x ला tan x as it is, sec x चा डेरिव्हेटिव्ह काय हो sec x into tan x. मग हे काय झालं sec x into sec square x, हे झालं sec cube x प्लस tan x into tan x tan square x into हे sec x तर आहेच, याच्यातून sec x कॉमन घेऊ शकतो आपण. sec x इथं आलं तुमचं sec square x प्लस tan square x. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम मॉडिफाय करून एक्झामिनेशन मध्ये अशा पद्धतीने विचारू शकतात की इफ y is equal to sec x into tan x, then prove that dy by dx is equal to sec x in the bracket 1 plus 2 tan square x. अशा वेळेस आपल्याला dy by dx तर काढायचंच, dy by dx काढला आपण नेहमीप्रमाणे. मग आता प्रूव्ह दॅट आहे ना sec x into 1 plus 2 tan square x, dy by dx ची व्हॅल्यू ही आहे हे प्रूव्ह करा म्हटलंय. जर प्रूव्ह करा म्हटलेलं नाहीये तर आपण इथपर्यंत dy by dx आपला आलेला सोडून दिला असता आणि दिस कुड बी आवर फायनल आन्सर. ठीक आहे, पण आता प्रूव्ह दॅट म्हटलंय तर आपल्याला इथं ऍडजस्टमेंट करावं लागेल, फॉर्म्युला वापरावा लागेल ट्रिग्नोमेट्रीचा. ठीक आहे, sec square x is equal to काय असते 1 plus tan square x प्लस tan square x ला tan square x. ठीक आहे, इज इक्वल काय झालं नाही sec x इन द ब्रॅकेट 1 प्लस tan square x प्लस tan square x. किती वेळेस tan square x आहे 2 टाइम्स tan square x. हे प्रूव्ह करायला सांगितलं, शो दॅट. सेम न्यूमेरिकल कॅन बी मॉडिफाइड इन सच. ठीक है, ठीक है. सो फिफ्थ वन इज टू फाइंड dy by dx, y is equal to e raised to x into sec x. u into v चा फॉर्म्युला वापरायचा, प्रॉडक्ट आहे. डिफरन्शिएटिंग म्हटल्यावर dy by dx is equal to d by dx of ब्रॅकेट मध्ये e raised to x into sec x. First function as it is derivative of sec x plus sec x as it is derivative of e raised to x is equal to e raised to x into sec x चा derivative आहे sec x into tan x plus sec x as it is e raised to x चा derivative e raised to x. दोन्ही कडून e raised to x आणि sec x आपण कॉमन घेऊ शकतो. e raised to x into sec x जर कॉमन घेतलं तर इथे येईल फक्त tan x आणि इथे येईल प्लस. ठीक आहे, नेक्स्ट सम सिक्स्थ वन इज y इक्वल टू a raised to x into x raised to x. Differentiating with respect to x both side. dy by dx is equal to d by dx of ब्रॅकेट मध्ये a raised to x into x raised to a. x raised to a म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. a कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. फर्स्ट फंक्शन as it is derivative of second plus second function as it is derivative of first function. So this will be a raised to x into x raised to a चा डेरिव्हेटिव्ह काय x raised to n च्या फॉर्म्युला n x raised to n minus 1. इथे n च्या ठिकाणी a आहे, a x raised to a minus 1 plus x raised to a into a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय a raised to x log a. फॉर्म्युले अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे, ह्याच्यातून a raised to x कॉमन काढू शकतो आपण. सो a raised to x इथं पण आहे, a raised to x इथं पण आहे. a raised to x into ब्रॅकेट मध्ये a x raised to a minus 1 plus x raised to a into log x. हे तुमचं फायनल आन्सर असू शकते किंवा x raised to a minus 1 ला पण आपण जास्त सिम्प्लिफाय करू शकतो, पण you can have this answer. Okay, so the last one is differentiating with respect to
x dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x रेज टू 4 प्लस 2x इंटू साइन x. आता x रेज टू 4 प्लस 2x हे एक फंक्शन झालं आणि साइन x हे दुसरं फंक्शन झालं. ठीक आहे ना. इथून इथपर्यंत पहिलं फंक्शन आणि साइन x काय सेकंड फंक्शन. मग काय लिहायचं फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. फर्स्ट फंक्शन काय x रेज टू 4 प्लस 2x into derivative of second function plus second function as it is derivative of first function. Derivative of first function काय first function x raised to 4 plus 2x. by x raised to 4 plus 2x as it is sin x चा derivative काय cos x plus sin x as it is. आता याला हे सम आहे सम ऑफ टू फंक्शन आहे की नाही. याला कसं लिहिलं मग आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 4 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. x रेज टू n चा फॉर्म्युला वापरा. 2 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह बाहेर घ्या आणि x चा डेरिव्हेटिव्ह घ्या इज इक्वल टू हे x रेज टू 4 प्लस 2x ऍज इट इज इनटू cos x प्लस sin x. x रेज टू n चा फॉर्म्युला d by dx ऑफ x रेज टू 4 ब्रॅकेट करतो मी याला n x रेज टू n मायनस 1. ठीक आहे प्लस 2 बाहेर आलं d by dx ऑफ x x रेज टू n चा फॉर्म्युला इथे जरी वापरला आपण 1 मायनस 1 0. ठीक आहे सो दिस इज इक्वल टू x रेज टू 4 प्लस 2x इनटू cos x प्लस sin x इनटू 4x क्यूब प्लस 2 कारण d by dx ऑफ x काय x चा डेरिव्हेटिव्ह काय 1. ठीक आहे सो दिस वुड बी युअर फायनल आंसर dy by dx. ठीक आहे राइट.